जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे। घरासमोर झोपलेला कुत्रा अचानक गायब झाला। कुत्र्यासोबत नेमकं काय घडलं हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सर्वांना घाम फुटलाय। आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी जारकरवाडी इथली ही घटना आहे। इथं राहणारे उद्योजक अविनाश बाबूराव ढोबळे यांच्या घरासमोर एक कुत्रा झोपला होता। हा कुत्रा अचानक गायब झाला। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात जे दिसलं ते धक्कादायक होतं। एका बिबट्याने या कुत्र्याची शिकार केली। व्हिडिओत बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसला। बिबट्याने कुत्र्याला जबड्यात धरून ओढत नेलाय। याआधीही नाशिकातही घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता। नाशिकच्या मुंगसरे गावात ही घटना घडली आहे। शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात पाळीव कुत्रा रात्रीच्या सुमारास बसलेला होता। तितक्यात बिबट्या तिथं आला। यावेळी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्याने त्या बिबट्याला चकवा दिला। मात्र त्यानंतर बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतली। बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतल्यानंतर कुत्र्यानेही या बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली। मात्र या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला। गावात शिरून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे। सीसीटीव्ही दिसत आहे की एक कुत्रा घराच्या आवारात असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसलेला आहे। काही सेकंदातच सीसीटीव्हीत बिबट्याही दिसतो। तितक्यात कुत्रा बिबट्याला पाहून चकवा देतो आणि घराच्या आवारात उडी घेतो। त्यानंतर बिबट्या त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो, पण कुत्रा त्याला चकवा देत पुन्हा कटड्यावर उडी घेतो। यानंतर बिबट्या कुत्र्यावर झडप घेतो।